Hello students, A4 grammar चा question A to as directed. He felt certain that his wings would never support him. So 10th board exam मध्ये असे प्रश्न हमखास येतात. पण क्वेश्चन काय आहे? आयडेंटिफाय क्लॉजेस. आता बऱ्याच मुलांची कमेंट होती की टीचर क्लॉजेस शिकवा. तर या उदाहरणाच्या साहाय्याने तुम्हाला क्लॉजेस पटापट समजतील. मुख्यतः क्लॉजेसचे दोन प्रकार आहेत आणि ते कोणते आहेत माहिती का? तर मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्यांश किंवा ज्याला सबऑर्डिनेट क्लॉजला म्हणतात उपवाक्यांश, म्हणजे शब्दांचा समूह. अगदी सोपं बोलायला गेलं तर. पण आता मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा हे मोठं चॅलेंज आहे. तर अगदी सोप्या भाषेत बघायला गेलं तर मेन क्लॉज म्हणजे ज्याला कर्ता कर्म क्रियापदे, ज्या वाक्याचा अर्थ पटकन समजतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे ज्या वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला मुख्य वाक्यावर अवलंबून राहायला लागतं, त्याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. ओके. आता या वाक्यामध्ये ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. या वाक्याचा अर्थ काय होतो? ही फेल्ट सर्टन, त्याला काहीतरी वाटलं. दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम, त्याला असं वाटलं की त्याचे पंख त्याला कधीच सहाय्य करणार नाहीत, मदत करणार नाहीत. आता या वाक्यामध्ये ही फेल्ट सर्टन हा मेन क्लॉज आहे. का बरं हा मेन क्लॉज आहे? कारण ही हा कर्ता आहे, फेल्ट हे क्रियापद आहे आणि इथे तुम्हाला लगेच अर्थ प्राप्त झाला. तुम्हाला काही असं नाही झालं ना ही फेल्ट सर्टन म्हणजे काय कळत नाही, असं नाही होते. सो ही फेल्ट सर्टन हे मेन क्लॉज आहे. पण दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. कारण दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम असं वाक्य मी जर तुम्हाला दिलं असं, तुम्ही म्हटलं असं टीचर वाक्याचा अर्थच कळत नाहीये, कोणाला वाटलं ही म्हणजे कोण? माणूस आहे, पक्षी आहे, घोडा आहे, गाय, काय? तर पहिल्या वाक्यात आपल्याला पहिल्या वाक्याचा वर्ण आपल्याला दुसऱ्या वाक्याचा अर्थ कळतो, म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बरं, हा नुसता सबऑर्डिनेट क्लॉज आहे का? तर नाही, हा सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे. मग तुम्ही म्हणाल अरे सबऑर्डिनेट क्लॉज, मेन क्लॉज, आता नाउन क्लॉज काय प्रकार आहे? तर जे वाक्य आपल्याला नामाचं काम करणारा वाक्यांश असतो ना, त्याला सबऑर्डिनेट नाउन क्लॉज म्हणतात. नामाचं काम करणारं वाक्य म्हणजे आता हे जे ही फेल्ट सर्टन, त्याला काय वाटलं? दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. नामाविषयी अधिक माहिती सांगितली, अधिक वाक्यांश आहे, म्हणून सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे. पण आता ओळखायचा कसा? जेव्हा दोन वाक्य हे काय, दॅट हे काय कंजक्शन आहे. हा, दोन वाक्यांना जोडले ना दॅटनं, मग अशा वेळेला काही हे जे कंजक्शन आहे जसे की वेन, दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर, वेअर, नाऊ इत्यादी कंजक्शन जेव्हा दोन वाक्यांना जोडतात, यासारख्या सबऑर्डिनेट कंजक्शननी जोडलं जातं, तेव्हा त्याला काय म्हणायचं? सबऑर्डिनेट नाउन क्लॉज. काय म्हणायचं? सबऑर्डिनेट नाउन क्लॉज. मला असं वाटतंय कुठेतरी तुमच्या लक्षात आलं असेल की मेन क्लॉज मध्ये कर्ता कर्म क्रियापद असतं, जो सबऑर्डिनेट क्लॉज अवलंबून नसतो अर्थ कळण्यासाठी, आणि सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये हा पूर्णपणे मेन क्लॉजवर डिपेंडेंट असतो. सो इथे जर व्हिडिओ संपवतीये, कळाला असेल तर नक्की लाईक करा. माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथून हा व्हिडिओ तुमच्यासाठी केलाय.